डॉक्टर शिवाजी रामचंद्र पाटील यांचा जन्म 1 जून 1963 साली कराडच्या खोडशी गावामध्ये कैलासवासी रामचंद्र लक्ष्मण पाटील व कैलासवासी सुभद्रा रामचंद्र पाटील यांच्या घरी झाला. त्यांचे 1ली ते 7वी शिक्षण खोडशी येथील जिल्हा परिषद शाळेत तर 8वी ते 10वीचे शिक्षण श्री शिवाजी विद्यालय कराड येथे झाले. पुढे त्यांनी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज कराड येथून 11वी-12वीचे शिक्षण घेतले व कृषी पदवीसाठी त्यांनी कोल्हापूर येथील राजश्री शाहू कृषी महाविद्यालय येथे जाण्याचा निर्णय घेतला. 1981 ते 1984 या कालावधीत त्यांनी कृषी पदवी प्राप्त केली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे 1984 साली प्रवेश घेतला व 1986 साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 1989 साली त्यांचा विवाह सौ पद्मजा यांच्याशी झाला. 1990 साली चिरंजीव पृथ्वीराज व 1994 साली कन्या कल्याणी यांनी त्यांचे कुटुंब वृद्धिंगत झाले व पुढची 25 वर्षे त्यांनी मुळानगर व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे वास्तव्य केले. 1988 ते 1992 या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठातून त्यांनी आचार्य पदवी संपादन केली. त्याच दरम्यान 1990 ते 1999 या काळात त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर देखील काम केले आणि 1999 ते 2004 या काळात वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर त्यांनी काम केले. 2004 साली त्यांनी सहाय्यक प्राध्यापक पदाचा पदभार स्वीकारला व पुढील 13 वर्षे ते या पदावर राहुरी कृषी विद्यापीठात कार्यरत होते. 2013 साली त्यांना यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय कराड येथे संस्थापक प्राचार्य म्हणून योगदान देण्याची संधी मिळाली. या महाविद्यालयासाठी शून्यातून सुरुवात असल्यामुळे पुढील काही वर्षे त्यांनी प्रयोगशाळा, महाविद्यालयासाठी नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व इतर आवश्यक सोयी सुविधा या सर्व गोष्टींसाठी अतिशय सचोटीने प्रयत्न केले. मुळातच विद्यार्थी केंद्री विचार असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी कृषी महाविद्यालय कोल्हापूर, विभागीय संशोधन केंद्र शेंडा पार्क, कोल्हापूर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, कृषी संशोधन केंद्र डिग्रस येथील कार्यक्षम प्राध्यापक सहकाऱ्यांना देखील या कामात सहभागी करून घेतले. आज आपण याच प्रयत्नांना प्रत्यक्षात पाहू शकता. 2017 साली त्यांनी कृषी विद्यापीठ राहुरी येथे सहयोगी प्राध्यापक पदाचा पदभार स्वीकारला व 2023 पर्यंत ते राहुरी येथे कार्यरत होते. 2023 साली ते कराड येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून रुजू झाले व आज या पदावरून ते निवृत्ती घेऊन आपल्या आयुष्याच्या पुढील अध्यायात प्रवेश करत आहेत. ते त्यांच्या नम्र स्वभाव व सकारात्मक विचारासाठी सर्वांनाच परिचित आहेत. त्याचबरोबर एक उत्तम शिक्षक व शास्त्रज्ञ म्हणून देखील त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ही सर्व कारकीर्द घडवताना त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. कार्यालयीन तसेच खाजगी जीवनात त्यांनी कायम सकारात्मक वाटचाल हेच ध्येय ठेवले आहे. त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व आज ते दोघेही त्यांच्या जीवनामध्ये प्रगतशील पथावर आहेत. जिद्द, सकारात्मकता, नम्रता ही ब्रीदवाक्ये समोर ठेवून डॉक्टर शिवाजी रामचंद्र पाटील यांनी आजवर केलेली वाटचाल अशीच पुढे चालू राहो यासाठी त्यांना शुभेच्छा.